ओके. सो आजचा टॉपिक आहे आपला स्टोअर रुटीन. स्टोअर रुटीन मध्ये दोन टाईप असतात. एक फर्स्ट आहे स्टोअर प्रोसिजर. ओके. आणि दुसरं आहे स्टोअर फंक्शन. ओके. सो आपण फर्स्ट टाईप बघू पहिल्यांदा, स्टोअर प्रोसिजर. स्टोअर प्रोसिजर म्हणजे काय, कुणी सांगाल का? काय मिनिंग होतं स्टोअर प्रोसिजर? Procedure of storage. स्टोअर प्रोसिजरचं कोणी मिनिंग सांगाल का काय? इंग्लिश वर्ड आहे पण एक सिंपल मिनिंग काय असेल त्याचं? Procedure of storage. प्रोसिजरचं मिनिंग काय? नाही, एसक्यूएल शिकताय ठीक आहे, ते थोडं साईडला ठेव. प्रोसिजर या शब्दाचं मिनिंग काय? प्रक्रिया. बरोबर. म्हणजे प्रक्रियेला काय करतोय आपण? स्टोअर करतोय. Store. फॉर एक्झाम्पल, चहा पिता सर्वजण? ओके. चहा बनवायची काय प्रोसिजर आहे? चहा कसा Gas. बनवायचा? बरोबर. मग हेच हॉटेलमध्ये सपोज रोज चहा प्यायला गेलो, ते रोज चहा बनवून देतात. मग त्यांनी एक प्रोसिजर स्टोअर करून ठेवली आहे. चहाचं एक मशीन बनवलं, कॉफी मेकर म्हणतो आपण त्याला. तर बटन दाबल्यावर कॉफी तयार होते. त्याच्यात सेट करावं लागतं, 1 कप पाहिजे असेल तर ते बरोबर आतमध्ये लिमिट सेट केलं असतं. 1 कप साठी जेवढं चहा, जेवढं दूध पाहिजे, जेवढं साखर पाहिजे ते ऑटोमॅटिक घेत. त्या प्रोसिजरला त्यांनी स्टोअर करून ठेवलं. सिंपल. जसं आता आपण क्वेरी राईट करतो. फॉर एक्झाम्पल असं समजा की अमेझॉन कंपनीचा डेटा सेट आहे, राईट? अमेझॉनचा डेटा सेट रोज म्हणजे प्रत्येक सेकंदाला अपडेट होतोय. कारण प्रत्येक सेकंदाला कुणी ना कुणी जगात पूर्ण कुणीतरी ऑर्डर करत असेल काहीतरी, त्यांचा डेटाबेस अपडेट होत असेल. सपोज मी ऑर्डर केलेलं की त्यांच्या डेटाबेसला तिथं पडत असेल की एक युजरनी काहीतरी ऑर्डर केलं, सो टीव्ही ऑर्डर केला. ओके. मग ऍट द एंड सपोज जे अमेझॉन मध्ये काम करताय, ओके, सपोज ते 10 to 5 वर्क करतात. ऍट द एंड जाताना त्यांचा डेलीचा टास्क आहे 5 ला जे जेव्हा जात आहे त्यांना टोटल सेल बघायचा आहे. ओके. ते काय करतील, सम करतील सेल्स कॉलम जो असेल तो. टोटल सेल्स सपोज 10 लाख झाला, ठीक आहे. उद्या येऊन त्यांना रोज संध्याकाळी 5 वाजता परत काय करायचंय, परत ती क्वेरी राईट करायची, परत रन करायची. सिंपल आहे. मग रोज त्यांचं डेली काय आहे, रोज त्यांना 5 वाजता निघताना ती क्वेरी राईट करून बघायची. त्यापेक्षा मी काय करल, त्या क्वेरीला एक कुठेतरी स्टोअर करून ठेवल आणि फक्त मला जेव्हा त्या क्वेरीचं आउटपुट पाहिजे असेल, मी त्या क्वेरीला कॉल करेन, फक्त रन करेन त्या क्वेरीला. रोज मला ती सेम क्वेरी राईट करायची गरज नाही. मग हे फक्त एकच जण करतोय. फॉर एक्झाम्पल त्या टीम मध्ये 50 जण आहे, तर 50 जणांना रोज सेम क्वेरी राईट करून ते बघावं लागत होतं की टोटल सेल्स किती झाला. ओके. पण जर मी एक प्रोसिजर बनवून ठेवली, तिला एका ठिकाणी स्टोअर केलं, तर ते 50 जण काय करतील, फक्त त्या प्रोसिजरला कॉल करतील. क्वेरी लिहिण्याची गरज आहे का? आता हे तर हे तर सिंपल झालं सम. पण एखादी क्वेरी सपोज 5-6 लाईनची किंवा 10 लाईनची, रोज ती 10 लाईनची क्वेरी त्यांना रोज राईट करावं लागते. त्यापेक्षा मी काय करतो, एक ठिकाणी स्टोअर करतो आणि ती रन होते. फक्त तिला मला जेव्हा त्या क्वेरीचं आउटपुट पाहिजे, मी त्या प्रोसिजरला रन करणार. ओके. प्रोसिजर करताय काय, स्टोअर प्रोसिजर. स्टोअर प्रोसिजर मध्ये फर्स्ट आपण पार्ट बघू त्याचे. स्टोअर प्रोसिजरचा फर्स्ट पार्ट आहे नॉन पॅरामेट्रिक प्रोसिजर. ओके. ठीक आहे. स्टार्टिंगला आपली काय क्वेरी रन होईल, यूज एम्प्लॉय. ओके. क्लिअर आहे. तर नॉन पॅरामेट्रिक प्रोसिजर बघा. प्रोसिजरचा आधी सिंटॅक्स बघा काय आहे. ओके. फॉर एक्झाम्पल मला रोज येऊन चेक करायचंय की एम्प्लॉय टेबल मधले पहिले 1000 एम्प्लॉय चेक करायचे.
रोज मला तीच क्वेरी, माझी क्वेरी काय असेल, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज लिमिट 1000, राईट? ही माझी क्वेरी असेल, मला ती रोज डेली क्वेरी ती यूज होणार आहे. त्यासाठी मी काय करतोय, त्या क्वेरीला एका प्रोसिजर मध्ये स्टोअर, म्हणजे ती प्रोसिजर एक स्टोअर करून ठेवतोय कुठेतरी, त्याला काहीतरी नाव देतोय, स्टोअर करून ठेवतोय. तर आता बघा मी कसं करतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपण जो हा सेमीकोलन वापरतो, हा का देतो, क्वेरी एंड होती, राईट? त्याला काय म्हणतात, एसक्यूएल टर्म मध्ये त्याला डिलिमिटर म्हणतात. डिलिमिटर म्हणजे तिथं ते लिमिट खतम होतंय, लिमिटर डिलिमिटर, राईट? सो इथं त्याचं लिमिट संपतं या क्वेरीचं, इथं ती क्वेरी एंड होती, याला काय म्हणतात, डिलिमिटर. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल माझी क्वेरी स्टार्ट होते, ओके. आपल्याला प्रोसिजर क्रिएट करायची, जसं मी टेबल क्रिएट करायचो, क्रिएट टेबल होतं, तसं प्रोसिजरला क्रिएट प्रोसिजर, ओके. क्रिएट टेबल, टेबल नेम, क्रिएट प्रोसिजर, प्रोसिजर नेम, प्रोसिजरला नाव देऊ सपोज एम्प्लॉय 1000, मला फर्स्ट 1000 एम्प्लॉय बघायचं, ओके. सिंटॅक्स चेक करा आधी. नंतर आपण क्रिएट टेबल नंतर काय घ्यायचं, क्रिएट टेबल, टेबल नेम, नंतर ओपन आणि क्लोज पॅरेंथेसिस, ओपन क्लोज पॅरेंथेसिस घेतले. आता ह्या पॅरेंथेसिस मध्ये काहीच नाही ना, कारण की आपली नॉन पॅरामेट्रिक प्रोसिजर, म्हणजे आपण काहीच पॅरामीटर इनपुट देत नाही, त्यामुळे इथं मी ओपन क्लोज ब्रॅकेट मध्ये काहीच नाही. ठीक आहे. नेक्स्ट लाईनला येतोय, मी काय राईट करतोय, बिगिन आणि खाली एंड, ओके. आता बिगिन म्हणजे काय, इथून सुरुवात होती, एंड म्हणजे इथं संपते. बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये मला क्वेरी राईट करायची, याचा अर्थ बिगिन म्हणजे इथून प्रोसिजर स्टार्ट होईल आणि इथं एंड होईल. आता प्रोसिजरची माझी क्वेरी काय होती, मला पहिले 1000 एम्प्लॉय बघायचे, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज लिमिट 1000, मी काय देणार इथं, क्वेरी एंड होती तर सेमीकॉलन. पण इथं मी सेमीकॉलन देतोय, ही फक्त ही क्वेरी एंड होती ना, पण मला टोटल माझी प्रोसिजरची एक ही तर याच्यातली एक क्वेरी झाली, पण माझी एक पूर्ण क्वेरी ही ना एक, ओके. मग त्याच्यासाठी कसं करणार, इथं जर मी आता परत सेमीकॉलन दिलं, सेमीकॉलनचा अर्थ काय होतो, तुम्ही सेमीकॉलन म्हणजे त्याचा अर्थ असा होतोय की क्वेरी इथं एंड होती. पण मला एक सांगा, मी काय म्हणलो होतो, न्यू क्वेरी जिथून स्टार्ट होते तिथे एसक्यूएल मध्ये ब्ल्यू डॉट होतो, ब्ल्यू डॉट इथं आला म्हणजे इथून न्यू क्वेरी स्टार्ट झाली, आणि मी इथं सेमीकॉलन होतो, याचा अर्थ इथं संपतोय, पण मग ते एंड ते हे धरणारच नाही ना तो. मग मी जर हा जर काढला तर मग ही ह्या क्वेरीला तर मला सेमीकॉलन देणं आहे ना. त्याच्यासाठी काय असतं बघा, मी काय करतोय, सिंटॅक्स भाग कसा आहे, डिलिमिटर डबल डॉलर, ठीक आहे, एंड डबल डॉलर, आणि इथं मी देतोय सेमीकॉलन, आणि हा सेमीकॉलन काढून बघतो. याचा अर्थ काय झाला, डिलिमिटर डबल डॉलर म्हणजे ह्या लाईन पासून खाली, आता मी जेव्हा पण मी ते क्वेरी एंड झाल्यावर सेमीकॉलन देत होतो ना, तेव्हा मला काय द्यावं लागेल, डबल डॉलर द्यावं लागेल. म्हणजे ह्या लाईन पासून खाली माझा डिलिमिटर काय असेल, डबल डॉलर. मी डबल डॉलर डिलिमिटर सेट केला, आणि त्या डबल डॉलरला मी इथं एंड म्हणलो, इथं एंड म्हणलो म्हणजे याच्यापासून खाली परत माझा सेमीकॉलन डिलिमिटर असेल, ओके. आता इथं सेमीकॉलन का दिला, कारण की ही एक क्वेरी आहे याच्या आतमध्ये, ओके. आता सपोज बघा, चहा बनवतोय, चहामध्ये किती प्रोसिजर येणार, फर्स्ट गॅस पेटवणार, एक क्वेरी झाली. दुसरं तुम्ही काहीतरी ठेवणार पातेलं वगैरे, त्यामध्ये दूध टाकणार, ही एक क्वेरी झाली. परत साखर, ओके. तसंच मला, मी फर्स्ट 1000 एम्प्लॉय बघितले, ठीक आहे. आणखी माझी दुसरी क्वेरी असेल, मी ती इथं राईट करेन, तिला नंतर सेमीकॉलन देईन. हा, जी पण क्वेरी तुम्हाला राईट करायची ती बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये आहे. आता इथं डिलिमिटर कळतंय का मी तुम्हाला, इथं डबल डॉलर काय सेपरेट सेपरेट, आता तरी डबल डॉलर घ्या, तुम्ही ऍट पण घेऊ शकता, पण ऍक्च्युली कसं आहे, एसक्यूएल मध्ये ऍटचा एक वेगळा पण मिनिंग आहे, सो ऍट वापरू नका, फक्त डबल डॉलर घ्या, ओके. सेमीकॉलन, कारण की डिलिमिटर इथून स्टार्ट झाला, मी इथं एंड करतोय त्याला परत, मग ह्या दोन बघा, डबल डॉलर आणि ह्या डबल डॉलर,
यामध्ये माझी ही पूर्ण एक क्वेरी बसली. येस, पण क्वेरी मध्ये बघा, बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये जी क्वेरी राईट करतोय त्याला मी सेमीकॉलनच देतो, राईट? इथपर्यंत कोणाला डाऊट आहे काय? आता मी खाली काय लिहितोय, डिलिमिटर सेमीकॉलन. याचा मिनिंग काय? डिलिमिटर डबल डॉलर इथं स्टार्ट झालं, इथं एंड झालं, म्हणजे इथं ही क्वेरी पहिली संपली. मी इथं काय करतोय, खाली लगेच लिहिलंय डिलिमिटर सेमीकॉलन, म्हणजे इथून पुढे परत सेमीकॉलन माझा डिलिमिटर जो मी डेली यूज करत होतो तोच राहील. आता मी याला जर रन करतोय, ओके, ह्या लाईनवर, म्हणजे हा पूर्ण सिंटॅक्स आहे बरं का. म्हणजे मी जर ह्या लाईनवर रन केली फक्त ही लाईन रन व्हायला पाहिजे, पण माझं टोटल रन झालं. क्रिएट प्रोसिजर, समजते? आता प्रोसिजर मला कुठे दिसणार बघा, इथं स्टोअर प्रोसिजर ऑप्शन दिसतंय, याच्यात दिसतंय काही? मी जर रिफ्रेश करतोय, एक स्टोअर प्रोसिजर, ओके, कोणतं आहे? EMP 1000. याने मला काही आउटपुट दिलं का मी इथं रन केलं? आउटपुट नाही दिलं ना स्टोअर प्रोसिजर. आता स्टोअर प्रोसिजर आउटपुट बघा कसं ते, ओके. आता स्टोअर प्रोसिजरचा आता आउटपुट, माझी ही स्टोअर प्रोसिजर माझी डेटाबेस मध्ये सेव्ह झाली. आता कोणाला पण जर बघायचं असेल ना, फर्स्ट 1000 एम्प्लॉय, तो येऊन फक्त काय करणार, कॉल प्रोसिजरचं नाव काय, EMP 1000 सेमीकॉलन रन. आलंय. मल्टिपल टाइम मी आता किती का वेळा कॉल करू शकतो या क्वेरीला. कॉल करायचे किती मेथड आहे बघा, एकदम डायरेक्ट कॉल, त्याचं नाव घेतलं, एक कॉल एम्प्लॉईज डॉट EMP 1000. हे एम्प्लॉईज काय, डेटाबेस नाव आहे, टेबलचं नाही. डेटाबेस डॉट, म्हणजे त्या डेटाबेस मध्ये हा एक स्टोअर प्रोसिजर आहे. टेबलचा काय संबंध, समजतंय? मल्टिपल क्वेरीचं असेल, इथं बघा, इथं रिझल्ट मध्ये एक रिझल्ट येतो. मल्टिपल क्वेरी असेल, इथं एक रिझल्ट येईल, अजून एक रिझल्ट येईल, अजून एक रिझल्ट. नाही नाही, यूज नाही. यूज कसं काय होईल? बिगिन आणि एंड मध्ये यूज तर तुम्ही फक्त सॉफ्टवेअरला सांगताय की मला हा डेटाबेस यूज करायचा, तो तर तुम्हाला आधीच करावा लागेल. बिगिन आणि एंड मध्ये तुम्ही काय करणार आहे, तुम्हाला जे फंक्शनॅलिटी म्हणजे क्वेरी, त्यामध्ये तुम्ही फक्त सिलेक्ट स्टेटमेंट वापरू शकता. हा, पण ती सिलेक्टची क्वेरी पाहिजे. इथं इथं करू शकतो ना आपण. बघू आता, आता एक जस्ट फक्त एक एक्झाम्पल बघितलं, अजून आपल्याला भरपूर एक्झाम्पल घ्यायचे. सिंटॅक्स कळाला काय? सिंटॅक्स काय, डिलिमिटर डबल डॉलर, क्रिएट प्रोसिजर, प्रोसिजरचं नाव, ओपन आणि क्लोज पॅरेंथेसिस, राईट? बिगिन आणि एंड मध्ये आपली क्वेरी येणार आहे. एंड नंतर परत मी डबल डॉलर एंड करून टाकला, आणि खाली काय म्हणलं, डिलिमिटर माझं परत सेमीकॉलन स्टार्ट झालं. मग बघा खाली मी ज्या पण क्वेरी राईट करतोय सेमीकॉलन देतो. क्लिअर आहे? ऑनलाईन स्टुडंट यामध्ये डाऊट आहे कोणाला? आकाश समजतंय? No, sir. Yes, sir. Yes, sir. येस. आता फॉर एक्झाम्पल बघा, मला मॅक्स सॅलरी बघायची, पण आता काय होईल की आता माझी मॅक्स सॅलरी सपोज 1.5 लाख आहे पूर्ण कंपनीमध्ये. मी जी बघतोय एका एम्प्लॉयची, त्याची मॅक्स सॅलरी 1.5 लाख, ठीक आहे. पण डेली कुणीतरी हायर करत असतं कंपनीमध्ये, आणि एखादा येतोय आणि त्याची मॅक्स सॅलरी सपोज 2 लाख झाली, तर मग मला ऑटोमॅटिक इथं दिसायला पाहिजे ना. आता फॉर एक्झाम्पल सिंपल, आता मी जे बोललो ठीक आहे, थोड्या वेळ सोडून मला आता काय करायचंय, एक नवीन प्रोसिजर क्रिएट करायची. प्रोसिजरचं नाव देणार आहे मी मॅक्स सॅलरी, ओके, आणि त्यामध्ये मला मॅक्स सॅलरी फाइंड करायची. ओके, मॅक्स सॅलरी साठी क्वेरी काय येणार माझी, फ्रॉम सॅलरी, सिंपल क्वेरी, सिलेक्ट मॅक्स सॅलरी फ्रॉम सॅलरीज. ओके, तर आता मला प्रोसिजरचं नाव काय आहे, मॅक्स सॅलरी प्रोसिजर क्रिएट करायची. ओके, चला, कुणी करतंय का आता, सांगताय कुणी? येस, कुणी स्क्रीन शेअर करून दाखवतंय कशी क्वेरी राईट करणार आपण? नितेश, आकाश, एनीवन?
का मीच करून दाखवू एकदा परत एकदा आणखी? दाखवा तुम्ही सर एकदा. ओके. सो आता मला काय करायचंय, परत एक प्रोसिजर क्रिएट करायची आहे. डिलिमिटर डबल डॉलर. ओके. त्यानंतर क्रिएट प्रोसिजर नेम काय, मॅक्स सॅलरी. ओपन क्लोज पॅरेंथेसिस, खाली बिगिन एंड मध्ये डबल डॉलर आणि खाली डिलिमिटर सेमीकॉलन. ठीक आहे. आता माझी क्वेरी राईट करायची. इथं क्वेरी राईट करताना टॅप द्यायचं, थोडं प्रॉपर एक सिंटेक्स दिसायला पण चांगलं दिसतं. ठीक आहे. माझी क्वेरी काय आहे, मला मॅक्स सॅलरी फाइंड करायची. सिलेक्ट मॅक्स सॅलरी, याला मॅक्स सॅलरीज म्हणतो कारण की मला याला नाव द्यायचंय मॅक्स सॅलरी. ठीक आहे. सिलेक्ट मॅक्स सॅलरीज फ्रॉम सॅलरीज. क्लिअर आहे. सेमीकॉलन. क्वेरी झाली कंप्लीट. आता रन करायचं. मी याला रन करतो. रन झाली. इथं रिफ्रेश करतो. मॅक्स सॅलरी आली. तर मॅक्स सॅलरीचं मला आउटपुट बघायचं ह्या क्वेरीचं. मी काय करणार, कॉल नेम काय, मॅक्स सॅलरीज ओपन क्लोज ब्रॅकेट पॅरेंथेसिस सॉरी आणि सेमीकॉलन. मॅक्स सॅलरी किती आहे, 1,58,220. ह्या इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे. आता मी काय करतोय, एक सॅलरी टेबल आहे ना मला अपडेट करायचं आहे. त्याच्यात आहे ना 10,000 एक एम्प्लॉय नंबर ज्याचा आहे त्याला मॅक्स त्याची सॅलरी मला 2 लाख करायची. तर मी काय करणार, क्वेरी कुणी सांगाल, आकाश, नितेश. सॅलरी टेबल जो आहे त्यामध्ये 10,000 एक एम्प्लॉय नंबरची सॅलरी मला एक नवीन रेकॉर्ड ऍड करायचंय. अपडेट नाही सॉरी, एक नवीन रेकॉर्ड ऍड करायचंय. येस. त्यामध्ये एम्प्लॉय नंबर 10,001, त्याची सॅलरी 2 लाख आणि एक फ्रॉम डेट टू डेट घ्या. मग काय येणार क्वेरी, इन्सर्ट इनटू सॅलरीज व्हॅल्यूज. इथं आपण कॉलमचे नाव पण टाकत असतो माहिती आहे ना, पण मी व्हॅल्यूज डायरेक्ट घेतो. ठीक आहे. सॅलरीज मध्ये किती कॉलम आहे, 4 कॉलम आहे. ओके. तर EMP नंबर मी 10,001 घेतोय, त्याची सॅलरी 2 लाख घेतोय. बरोबर आले 2 लाख. ओके. 2 लाख आणि 2024 ओके. हे क्लिअर आहे. ह्या क्वेरीला रन करतो. झाली इन्सर्ट. आता मी ती क्वेरी बघतोय, सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरी. ओके. आता यामध्ये 2 लाख आली इथं 2 लाख. आता जर मला सांगा, माझ्या टोटल सॅलरी टेबल मध्ये मॅक्स सॅलरी किती आहे, 2 लाख. आधी आपण मी जेव्हा इथं कॉल केलं तेव्हा किती होती, 1,58,000 काहीतरी. ओके. आता मी ह्या प्रोसिजर मध्ये काही चेंज केलाय का, नाही केला ना. पण आता मी प्रोसिजरला कॉल करतोय परत एकदा, कॉल मॅक्स सॅलरीज. किती आली, ऑटोमॅटिकली प्रोसिजर अपडेट झाली ना. मी फक्त प्रोसिजरला कॉल करतोय. ओके. आता बॅकएंडला कशी प्रोसेस होते बघा. मी कॉल प्रोसिजर, कॉल मॅक्स सॅलरी केलं. सिस्टम काय करणार, मॅक्स सॅलरी कुठे, त्याला इथं मॅक्स सॅलरी भेटत. तो काय करतो, मग ही क्वेरी रन करतो. येस, रनच करतोय तो प्रत्येक वेळेस. आपण फक्त ती क्वेरी, आपला टाइम काय वाचतो, क्वेरी राईट नाही करावं लागत आहे परत. ओके. तो काय करणार, मग मॅक्स सॅलरी प्रोसिजर जिथं असेल तिथं ही क्वेरी रन करणार आणि त्याला मग तो दरवेळेस क्वेरी रन करतोय. त्यामुळे काय होतं, जर अपडेट जरी झालेला असलं टेबल मध्ये तरी त्याला नवीन रेकॉर्ड भेटतो. बरोबर. म्हणून आपल्याला काय भेटलंय, 2 लाख इथं. बरोबर. आता जर मी एखादी व्हॅल्यू आणखी इन्सर्ट केली त्याच्यात 3 लाख सॅलरी टाकली, तर मॅक्स सॅलरी किती आहे, इथं जर प्रोसिजरला कॉल करतोय 3 लाख आहे. ठीक आहे. रोल बॅक करतो. हे कळतंय का काय केलं मी, कमिट रोल बॅक.
रोल बॅक नंतर कमिट करायचं असतं लगेच, आठवतंय मी सांगितलं होतं. ओके, बघा एकच मिनिट. ऍक्च्युली टीव्हीचा प्रॉब्लेम हा. सर ती स्टोअर प्रोसिजरच्या नाही, आजची फाईल आहे ही डबल दुसरी मर्ज करा. ओके, क्वेरी सिंपल आहे बघा. डिलिमिटर करतोय आपण डबल डॉलर आणि क्रिएट प्रोसिजर, प्रोसिजर नेम, ओपन क्लोज ब्रॅकेट आणि बिगिन एंड ब्लॉक मध्ये काय येणार आहे, माझी क्वेरी येणार आहे जी राईट करायची मला, म्हणजे ज्याचं आउटपुट मला पाहिजे कॉल मी जेव्हा प्रोसिजरला करेल तेव्हा. ठीक आहे. येस, आता तुम्ही करताल एक क्वेरी. ठीक आहे, आता एक क्वेश्चन घ्या. प्रोसिजरचं नेम ऍव्हरेज सॅलरी द्या. ओके, ओके. आकाश, कॉल करून बघा प्रोसिजरला, आउटपुट काय येत आहे.
एक सेकंड. रन नाही होते. नाही. नाही म्हणजे एकदा तुम्ही ही क्वेरी रन केली का तुमची? हो, एक सेकंड दाखवतो तुम्हाला. स्क्रीन शेअर करा. हम्म. सिंटॅक्स मध्ये एरर सांगतो. हे बघा सर, ही तुम्ही दिलेली क्वेरी होती पहिली, जी आता मी कॉपी पेस्ट केली मॅक्स सॅलरी वाली. ही पण नाही होत का? एक मिनिट चालू राहू द्या. स्क्रीन दाखवा. तो लाईन नंबर 600 आहे ना. हा, एक स्टार्टिंगला क्लिक करा, एक बॅक स्पेस द्या. ओके, त्यानंतर क्रिएट प्रोसिजर रन करा तुम्ही आता क्वेरी. तुमच्या इथे चेक करा बरं एकदा. एक मिनिट थांबा, एक मिनिट. जे ऍव्हरेज सॅलरी नाव आहे ना तुमचं, ऍव्हरेज सॅलरी, त्याला हो. ऍव्हरेज सॅलरी करा. नाही, ते राहू द्या, ते सॅलरीज राहू द्या. एरर चेक द मॅन्युअल. एकदा त्या एरर वर कर्सर घेऊन जा, पूर्ण एरर रीड. नाही, एरर वर मेसेज. एक मिनिट. एकच मिनिट. तुम्ही वरती तो हे रन केलाय का? यूज एम्प्लॉईज वगैरे केलंय सर? ओके. कॉपी केली, टाकू चॅट मध्ये. हो. डिलिमीटर. ओके, माझी स्क्रीन दिसते. एक मिनिट. नाही. डिलिमीटर डबल क्रिएट प्रोसिजर सॅलरीज बिगिन एंड डिलिमीटर बरोबर आहे.
रन होते माझ्या ह्याच्यात. माझ्या इथे काहीतरी इश्यू आहे म्हणजे. तुमचीच क्वेरी सेम मी कॉपी पेस्ट केली आणि तीच क्वेरी रन केली. येस, क्वेरी बरोबर आहे ना म्हणजे. हा क्वेरी बरोबर आहे तुमची. आता मी ह्या क्वेरीला फक्त कॉल करतोय. कॉल ऍव्हरेज सॅलरीज. ठीक आहे. तर मला येस ही व्हॅल्यू देते. आता काय करा, सॅलरी टेबल मध्ये एक व्हॅल्यू इन्सर्ट करून बघा ऍव्हरेजची, म्हणजे ऍव्हरेज नाही सॉरी, एक सॅलरी इन्सर्ट करा. ओके, नवीन रेकॉर्ड एक इन्सर्ट करा, त्याची सॅलरी 2 करोड टाका. कारण की जेव्हा जास्त व्हॅल्यू टाकतात तरच ऍव्हरेज मध्ये थोडंफार चेंजेस होतो. आणि मग परत कॉल करून बघा व्हॅल्यू चेंज होती. माझी पण रन झाली क्वेरी. येस क्वेरी रन होते माझी पण. होतीये. हो आउटपुट येते तुमचं. हो येतोय सर. ओके, आकाश तुम्ही काय करा, ते कनेक्शन परत करा बरं. हे टॅब क्लोज करून होम मध्ये जाऊन ती परत ओपन करा ती फाईल. हे क्लिअर आहे सर्वांना? स्टोअर प्रोसिजर समजते? आपण स्टोअर रुटीन मधला, स्टोअर रुटीनचे 2 टाईप आहे, एक त्याच्यात स्टोअर प्रोसिजर आणि एक स्टोअर फंक्शन. मग आपण स्टोअर प्रोसिजर बघतोय. स्टोअर प्रोसिजर मध्ये आपण काय बघतोय, नॉन पॅरामेट्रिक प्रोसिजर बघतोय. ओके, त्यानंतर आपण उद्या पॅरामेट्रिक प्रोसिजर बघणार आहे. ओके, पॅरामेट्रिक मध्ये परत 2 टाईप आहे, इन पॅरामीटर, आउट पॅरामीटर, आणि मग इन आणि आउट दोन्ही पॅरामीटर असं. क्लिअर आहे आजचं लेक्चर? आतापर्यंत आपण फक्त बघितलंय नॉन पॅरामेट्रिक प्रोसिजर. मंडेला आपण पॅरामेट्रिक प्रोसिजर बघू. ठीक आहे. नॉन पॅरामेट्रिक मध्ये काही डाऊट? पॅरामेट्रिक, नॉन पॅरामेट्रिक म्हणजे इथे ब्रॅकेट मध्ये आपण काही इनपुट व्हॅल्यू दिली आहे का? नाही, फक्त आपण ओपन क्लोज ब्रॅकेट एम्प्टी होता आपला. आता यामध्ये आपण इनपुट व्हॅल्यू देणार, आउटपुट देणार. ठीक आहे. ओके, लेक्चर क्लिअर आहे सर्वांना? समजतंय?